पठ्ठीवडगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 19 मार्च ते 26 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. तरी मूर्ती पिंपरी वाकडी, लाडझरी फावडेवाडी, मुसळेवाडी निरपणा सोमनवाडी, बाबळगाव कुसळवाडी, भवनवाडी व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना गाथा भजन, भागवत कथा, कीर्तन या अमृतवाणी व अमृत ज्ञानाचे तसेच स्वादिष्ट महाभोजनाचा आस्वाद घेण्याचा गावकऱ्यांनी आवाहन केले आहे. तरी या सप्ताहाची रूपरेषा व सप्ताहाबद्दल थोडी माहिती हरिभक्त परायण महाराज बालासाहेब लाहोरे आपणास सांगतील. रामकृष्ण हरी. मी पंचक्रोशीतल्या सर्व गावकरी मंडळी यांना जाहीर सांगतो की आमच्या या सप्ताहाची परंपरा गेली 41 वर्षापासून अद्ययावत चालू आहे. हा सप्ताह 1985ला सुरुवात झाला. त्याच्या अगोदर आमच्या गावामध्ये सप्ताह नव्हता. 1985 पासून सुरुवात झालेला सप्ताह 2002ला आमच्या गावातील देवीच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्याचा योग आला आणि त्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आमच्या येथे भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं. भागवत कथेचं आयोजन म्हणजे या अगोदर या परिसरामध्ये कोठेही भागवत कथा झालेली नव्हती आणि त्यावेळेस हिंगणीकर महाराज यांच्या मधुर वाणीतून भागवत कथेला प्रारंभ झाला आणि त्या भागवत कथेला इतका प्रतिसाद मिळाला की शेवटला 2 कीर्तनं ढोक महाराजांची झाली. मध्ये नामावंत कीर्तनकाराची, महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकाराची कीर्तनं झाली आणि ही भागवत कथा अवघ्या बीड जिल्ह्यामध्ये खूप प्रसारित झाली आणि खूप प्रतिसाद मिळाला आणि बाजूच्या गावातून बैलगाड्या, मोटरसायकली, जिपा, ट्रॅक्टरमध्ये असे लोक येऊन ह्या कथेचा लोकांनी खूप खूप आनंद लुटला आणि आमच्या गावामध्ये आम्ही महाराज दिसत नव्हते म्हणून आम्ही आमच्या प्रांगणामध्ये टेहळ्या लावल्या. टेहळ्या लावून लोकांना हा कार्यक्रम प्रसारित केला आणि दूरदर्शनला सुद्धा हा कार्यक्रम प्रसारित झाला, लाईव्ह दिसला. असा हा कार्यक्रम हा अद्ययावत 1985 पासून 2026 पर्यंत अद्ययावत चालू आहे. हा कार्यक्रम इतका मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आजूबाजूचे बरेच गाव म्हणण्यापेक्षा मूर्ती असेल, वाकडी असेल, धर्मापुरी असेल, बाबळगाव, आवडेवाडी, पिंपरी, चोपणवाडी, घाटनांदूर, निरपणा, बाबळगाव, मुसळेवाडी या सर्व गावातील मंडळी या सप्ताहाकडं असं त्यांना वाटतं की पट्टीवडगावचा सप्ताह कधी सुरुवात होतो आणि या सप्ताहामधील कार्यक्रमाचा आम्हाला कधी लाभ मिळेल इतकी परिसरामध्ये या सप्ताहाची आतुरतेनं लोक वाट पाहत असतात. तरी मी गावातील आणि आता जे परिसरातील सगळ्या गावाची नाव घेतली असे पंचक्रोशीतील सर्व मंडळींना विनंती करतो. रामकृष्ण हरी. पट्टीवडगाव नगरीतील आम्ही ग्रामस्थ सर्वजण या आज आमच्या इथे 19 मार्च 2026 गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर आमचा सप्ताह सुरू होत आहे. यावर्षी आमच्या सप्ताहामध्ये
प्रतिवर्षाप्रमाणे भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. भागवताचार्य बंडोपंत महाराज आळंदीकर यांच्या भागवत कथा होणार आहे आणि दररोज संध्याकाळी 9 ते 11 महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन होतील. कीर्तन संपल्यानंतर जागर होईल. जागर संपल्यानंतर काकडा होईल. सकाळी 6 ते 10 विष्णू सहस्त्रनाम होईल. ज्ञानेश्वरी पारायण होईल आणि 10 ते 11 ग्रंथराज गाथा भजन होईल आणि 11 ते 4 या वेळेमध्ये भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. तरी या सर्व कार्यक्रमाला परिसरातील सर्व मंडळींनी हजर राहायचं आहे. 19 मार्च या दिवशी श्री हरिभक्तीपरायण राजेभाऊ महाराज झरी बोरीकर यांचे कीर्तन होईल. 20 तारखेला श्री हरिभक्तीपरायण लाड गुरुजी यांचे कीर्तन होईल. 21 तारखेला मौनी बाबा यांचे कीर्तन होईल आणि 22 तारखेला गोविंद महाराज मुंडे यांचे कीर्तन होईल. 23 तारखेला नाना महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन होईल आणि 24 तारखेला वामन महाराज मुरंबेकर यांचे कीर्तन होईल. तसेच 25 तारखेला अमोल महाराज आळंदीकर यांचे कीर्तन होईल आणि 26 तारखेला सकाळी 10 ते 12 रामनवमी निमित्त गुलालाचे कीर्तन कृष्णा महाराज आळंदीकर यांचे होईल आणि दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये श्री हरिभक्तीपरायण गोवर्धन महाराज आळंदी पंढरीचे वारकरी यांचे कीर्तन होईल आणि नंतर महाप्रसाद होईल. महाप्रसाद घेण्याकरता परिसरातील सर्व मंडळींनी हजर राहावं ही नम्र विनंती आणि परिसरातील फावडेवाडी असेल, पिंपरी असेल, चोपनवाडी असेल, घाटनांदूर असेल, लाडझरी असेल, दोंडवाडी, नागदरा, तसेच धर्मापुरी, मूर्ती, कुशळवाडी, बाभळगाव, मुसळेवाडी आणि पानगाव या पंचक्रोशीतील सर्व मंडळाला मी आवाहन करतो की या कार्यक्रमाला हजर राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही अशी सर्वांना नम्र विनंती करतो. आणि गावकरी मंडळी या ठिकाणी थांबलेले आहेत. आमच्या नगरीचे उपसरपंच शिवाजी वाकडे या ठिकाणी आहेत. तसेच शिवकृपा साऊंड सर्व्हिसचे मालक अरुण तारसे, तसेच सोपान वाकडे हे पण आहेत. आमचे सुरेश भाऊ वाकडे कोणत्याही कार्यक्रमामध्ये हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणारे सुरेश वाकडे पण हजर आहेत. तसेच छोटे महाराज भागवत महाराज लवारे हे पण हजर आहेत. तसेच भागवत शिंदे आमच्या कार्यक्रमामध्ये भागवत कथेमध्ये जे पात्र असतात ते पात्र योग्य रीतीत तयार करून सादर करणे हा त्यांचा मुख्य हातवंडा आहे. आणि तसेच या ठिकाणी चंदूकाका रामाचार्य चंदूकाका या ठिकाणी हजर आहेत. तसेच आमच्या पोस्टातले माजी पोस्टमॅन पंडित पोपळे, बळीनाना लवारे हे पण या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. तसेच आमच्या गावचे नेते महादेव दिगंबर वाकडे हे पण सर्व कार्यक्रमामध्ये उत्साहपूर्ण कार्यक्रमाला प्रतिसाद देत असतात. तसेच रावसाहेब दादा, तसेच श्रीनिवास साऊंड सर्व्हिसचे सर्व अंकुश टेलर हे पण या ठिकाणी आहेत. आणि आमच्या सर्व गावकरी मंडळीतर्फे सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहावं ही नम्र विनंती. राम कृष्ण हरी.